तर आपल्याला डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेची तयारी एकंदरीत आपल्याला शेवटपर्यंत कशा पद्धतीने करावी लागते, याचं एक स्ट्रॅटेजी सेशन आज आपण आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्या कोर्समध्ये जर आपण बघितलं, जसं तुमच्या कोर्समध्ये जवळपास आता 600 लेक्चर्स आहेत. ठीक आहे. हे सगळे 600 लेक्चर्स आपल्याला कशा पद्धतीने कंप्लीट करायचे असतात आणि ह्या सगळ्या विषयांवरचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने एकंदरीत कंप्लीट करायचा आहे. एक टार्गेट कशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट करायचं आहे, हे मी तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, की आपण डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेची तयारी करतोय. मग डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेची तयारी जर आपण करत असू, तर अशा वेळेस आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे, की म्हणजे पोस्ट फार मोठी आहे. ठीक आहे. पोस्टची जी एक प्रकारे इम्पोर्टन्स आहे, तो फार जास्त आहे, मोठा आहे. मग एवढ्या मोठ्या पोस्टसाठी जर समजा आपण तयारी करत असू, तर अशा वेळेस आपल्याकडनं लागणारे जे कष्ट आहेत, हे कष्ट सुद्धा आपल्याला तेवढेच जास्त लागणार आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, की आपण जे-एम-एफची तयारी करत असताना आता पोरं जे कसे जास्त सीरियस असतात. म्हणजे कॉलेज नुकतंच झालेलं असतं, अभ्यासाचा मूड त्याच्यामध्ये कंटिन्यू असतो आणि त्या कंटिन्यू मूडमध्ये त्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होत असतो. मग एवढ्या अशा चांगल्या पद्धतीने अभ्यास होत असताना त्यांची म्हणजे अभ्यासाला बसण्याची कॅपॅसिटी जास्त असते. लायब्ररीमध्ये बसू शकतात, खूप जास्त वेळ अभ्यास करू शकतात. पण डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला तशा प्रकारचे कॅन्डिडेट आपल्याला मिळत नाहीत. ठीक आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर परीक्षा कंपॅरेटिव्हली बघायला गेलं तर सोपी आहे. पण आपण असं समजायचं की आपल्यासाठी ही सोपी अजिबात नाहीये. ठीक आहे. ज्या पद्धतीने जे-एम-एफसीची तयारी केली जाते, ज्या पद्धतीने जे-एम-एफसीचे विद्यार्थी चांगल्या म्हणजे वेळ देऊन किंवा सगळ्या गोष्टीचं कष्ट घेऊन अभ्यास करतात. ठीक आहे. तशाच प्रकारचे कष्ट घेऊन आपल्याला डिस्ट्रिक्ट जजची सुद्धा तयारी करायची आहे. ठीक आहे. तुम्ही जर थोडंसं म्हणजे रिलॅक्स होऊन जर अभ्यास करायचा म्हणजे प्रयत्न केला. आता बऱ्यापैकी लोकं काय असतात तुमच्यापैकी, समजा काही लोकं प्रॅक्टिशनर असणार आहेत. ठीक आहे. काही लोकं समजा महिला गृहिणी वगैरे असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे कोर्टामध्ये जात असतील किंवा घरूनच समजा त्याच्यामध्ये आपला अभ्यास वगैरे करत असतील. तर एक तर तुम्ही प्रॅक्टिशनर असणार आहात किंवा तुम्ही हाउसवाईफ असणार आहात. ठीक आहे. किंवा म्हणजे या दोन्हीपैकी कॅटेगरीमध्येच तुम्ही कुणीतरी असणार आहात किंवा महिला जर असतील समजा. ठीक आहे. प्रॅक्टिशनर प्लस जर घरचं जर काम तुम्हाला करावं लागत असेल, ठीक आहे. तर अजून तुमचा स्ट्रगल जो आहे, तो एक प्रकारे जास्त असणार आहे. मग ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तुम्ही कोणी जरी असाल, तुमच्याकडे वेळ किती जरी कमी असेल, तुमचं कॉम्पिटिशन सगळ्यांसोबतच असणार आहे. म्हणजे तुम्ही हाउसवाईफ पण आहात आणि प्रॅक्टिशनर पण आहात. ठीक आहे. तुमचा दिवसभर जो आहे तो कोर्टामध्ये जातो. सकाळी संध्याकाळी घरी आलं की घरच्या कामामध्ये जातो. याच्यामुळे तुम्हाला कुणी परीक्षेमध्ये एक्सक्यूज वगैरे देणार नाही. ठीक आहे. जे कष्ट आपल्याला घ्यावे लागणार आहेत परीक्षेसाठी, जे बाकीचे लोकं घेणार आहेत, तेवढे सगळे कष्ट तुम्हाला सुद्धा घ्यायचे आहेत. मग हे कष्ट घ्यायचे म्हणजे नेमकं काय? तर हे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की तुमची सब्जेक्टची लिस्ट आहे. सब्जेक्टच्या लिस्टमध्ये समजा आपण सुरुवात कॉन्स्टिट्यूशन केली, रेंट कंट्रोल आहे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, पार्टनरशिप आहे, सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट आहे, स्पेसिफिक रिलीफ आहे, लिमिटेशन आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, सीपीसी आहे. ठीक आहे. किंवा आपले जुने क्रिमिनल कायदे आहेत, आयपीसी, एव्हिडन्स, सीआरपीसी आहेत. त्यानंतर आता तुम्हाला फक्त जुने कायदे वाचून चालणार नाहीये. ठीक आहे. जे नवीन कायदे आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे BNS आहे, BNSS आहे, BSA आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असू द्या, भारतीय न्याय संहिता असू द्या, भारतीय साक्ष अधिनियम असू द्या. हे तिन्ही नवीन क्रिमिनल कायद्याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनेचा अभ्यास करायचा आहे. DV ॲक्ट असू द्या, चाइल्ड मॅरेज असू द्या, हिंदू मॅरेज असू द्या, फॅमिली कोर्ट असू द्या, गार्डियन वॉर्ड असू द्या, स्पेशल मॅरेज असू द्या किंवा त्याच्यामध्ये डावरी प्रोहिबिशन असू द्या, मायनॉरिटी गार्डियनशिप असू द्या, अडॉप्शन मेंटेनन्स असू द्या, हिंदू सक्सेशन असू द्या. ठीक आहे. पारसी मॅरेज असू द्या, मॅक्झिम्स असू द्या, NDPS असू द्या, करप्शन ॲक्ट असू द्या, इजमेंट असू द्या, पोस्को असू द्या, जनरल क्लॉजेस असू द्या, मनी लॉन्ड्रिंग असू द्या, कंझ्युमर प्रोटेक्शन असू द्या, कॉम्पिटिशन ॲक्ट आहे, RTI आहे, स्टॅम्प ॲक्ट आहे. ठीक आहे. कोर्ट फी आहे, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे. ठीक आहे. राईट टू इन्फॉर्मेशन आहे. आणि याच्यानंतर सुद्धा अजून तुम्हाला सिलेबस आपला एवढं होऊन सुद्धा आपला सिलेबस संपत नाही. याच्यानंतरही आपल्याला अजून काही कायदे आहेत. इंडियन ट्रस्ट ॲक्ट असू द्या, ज्युव्हेनाइल जस्टिस असू द्या, अॅट्रॉसिटी असू द्या, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट आहे, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट आहे, मुस्लिम वुमेनच्या प्रोटेक्शनचा जो कायद्यामध्ये बनवला गेला होता तो आहे, लॉ ऑफ टॉर्ट आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल 46 असा पोर्शन आपण याच्यामध्ये बनवलेला आहे. टोटल 46 कायदे जवळपास तुम्हाला याच्यामध्ये बघावे लागतात. आणि या टोटल 46 कायद्यावर आता ह्याच्यातले काय खालचे 3-4 कायद्यांचे आपले लेक्चर्स राहिलेले आहेत. ठीक आहे. बाकीचे सगळ्या कायद्यांचे लेक्चर ऑलरेडी आपण टाकलेले आहेत.
म्हणजे समजा 600 लेक्चर ऑलरेडी समजा आहेत तुमच्या कोर्समध्ये, तर प्लस अजून असं आपण म्हणू की अजून एक 50 एक लेक्चर तरी त्याच्यामध्ये नवीन येणार आहेत. ठीक आहे. BNSS एक आपला राहिलेला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा म्हणजे भारतीय न्याय संहितेचे 62 लेक्चर आपण ऑलरेडी घेतलेत. भारतीय साक्ष अधिनियमचे आपण 32 लेक्चर ऑलरेडी घेतलेत. आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे, ठीक आहे, याचे अजून त्याच्यामध्ये समजा 50 एक लेक्चर येऊ शकतात. म्हणजे टोटल 700च्या आसपास लेक्चर तुमच्या कोर्समध्ये येणार आहेत. मग आपल्याला प्रश्न पडू शकतो, की एवढे 700 लेक्चर्स आम्ही कधी बघायचे? ठीक आहे. 700ला 700 लेक्चर बघणं गरजेचं आहे का? ठीक आहे. अशा प्रकारचा एक प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी येऊ शकतो. तर सगळेच्या सगळे लेक्चर तुम्हाला बघायचे आहेत. मग सगळेच्या सगळे लेक्चर बघत असताना आपलं शेड्यूल कशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे, ठीक आहे, आणि कशा पद्धतीने एक कायदा आपल्याला कव्हर करायचा आहे आणि ह्या कायद्यातलं नेमकं काय काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हे मी तुम्हाला या आपल्या सेशनमध्ये आज आपण बघत आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये काही पॅरामीटर्स आपण बनवून दिलेले आहेत. म्हणजे काही गोष्टी चेकलिस्ट आहे. ही कराड लॉ क्लासेसची आपली चेकलिस्ट आहे. ह्या चेकलिस्ट प्रमाणे जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर अशा वेळेस आपला जो अभ्यास आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट होणार आहे. आणि आपण प्रिलिमचं तर आपल्याला टेन्शनच घ्यायची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे आपण आरामशीर प्रिलिम एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, ठीक आहे, एवढ्या सगळ्या लेव्हलचं प्रिपरेशन जे आहे ते बाकी कॅन्डिडेटकडनं अजिबात अपेक्षित नाहीये. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की आपलं कॉम्पिटिशन बाकी कुणा लोकांसोबत आहे, ठीक आहे, तुमचं कॉम्पिटिशन कुणासोबतही असू द्या, तुम्ही जर एवढ्या गोष्टी प्रामाणिकपणे जर कंप्लीट करू शकत असाल, तर अशा वेळेस तुम्हाला बाकी कॉम्पिटिशनचा ताण घेण्याची अजिबात गरज नाहीये. ठीक आहे. मुळातच आपण म्हणत असतो यावेळेस डिस्ट्रिक्ट जजच्या ज्या जागा आहेत, ठीक आहे, म्हणजे 4 वर्षाच्या जागा एकदाच आलेल्या आहेत. यावर्षी डिस्ट्रिक्ट जजची तयारी करणे म्हणजे 4 वर्षाची तयारी केल्यासारखं आहे. आपला जो कोर्स आहे, आपण तुम्हाला तसा 8 महिन्याचा दिलेला आहे. 8 महिन्यापर्यंत हे जे सगळे 600-700 लेक्चर आहेत, हे सगळे 700 लेक्चर तुम्ही किती वेळेस बघा, अशा प्रकारचा आपण तुम्हाला अलाउ केलेला आहे. पण याचा अर्थ हे नाहीये, की तुम्ही ही परीक्षा म्हणजे हा अटेम्प्ट म्हणजे देवाला जाऊ द्या आणि 2025चा अटेम्प्ट सिरियसली देतो. अशा प्रकारचा विचार अजिबात करू नका. असं समजा, की आपला हाच अटेम्प्ट जो आहे तो म्हणजे हेच लेक्चर जे आहेत, हे लेक्चर मी पुढच्या प्रिलिमला वापरण्यापेक्षा ह्याच एक्झामच्या प्रिलिमच्या मेन्सला मी वापरणार आहे. ठीक आहे. मेन्सलाही तुम्हाला हाच अभ्यास आहे. प्रिलिमला तुम्ही हेच लेक्चर वापरणार आहात, मेन्सला तुम्ही हेच लेक्चर वापरायचा प्रण ठेवा. हे लेक्चर पुढच्या प्रिलिमला वापरतो असं डोक्याला म्हणजे अशा प्रकारचा कन्सेप्ट काही शिवू सुद्धा देऊ नका. ठीक आहे. पूर्ण जो फोकस आहे आपला, तो पूर्ण आणि पूर्ण तुम्ही या प्रिलिमवरच त्याच्यामध्ये लावा. ठीक आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, पुढचे 4 वर्ष डिस्ट्रिक्ट जजचा अभ्यास करणं आणि यावर्षी अभ्यास करणं तेवढंच समान आहे. त्याच्यामुळे याला लाईटली अजिबात घेऊ नका. कुठलीच गोष्ट कमी सोडायची नाही. काय-काय तुम्ही करणं गरजेचं आहे? आता आपल्या कोर्समध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे डिस्कशन आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन या विषयावर डिस्ट्रिक्ट जजला आतापर्यंत कोणते-कोणते प्रश्न आलेत हे आपण वेगळे काढले. तर तुम्हाला ते कॉन्स्टिट्यूशनचे प्रश्न अगोदर चेक करायचे आहेत, की कॉन्स्टिट्यूशनवर नेमके कोणते-कोणते प्रश्न विचारलेत. ठीक आहे. त्या क्वेश्चनवर आपण डिस्कशन लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. डिस्कशन सुद्धा आपण त्याचं केलेलं आहे. तर ते डिस्कशन लेक्चर तुम्हाला बघायचं आहे. हे बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल, की कॉन्स्टिट्यूशनचा डिस्ट्रिक्ट जजच्या हेतूने आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे. आपल्याला कॉन्स्टिट्यूशन तसं पाहायला गेलं तर फार मोठं आहे. पण प्रश्न कशावर विचारलेले आहेत? आपण एनालिसिस लेक्चरमध्ये तुमच्यापैकी कोणी बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, की फंडामेंटल राईटवर आपल्याला प्रश्न आहेत, सुप्रीम कोर्टाच्या आर्टिकलवर आपल्याला प्रश्न आहेत, हायकोर्टाच्या आर्टिकलवर आपल्याला जास्त प्रश्न आहेत. म्हणजे जे मोठं दिसणारं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, ते आपण एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एनालिसिस जर केलं, तर आपल्याला ते थोडंसं कन्फाईन होऊन जातं. काय-काय पार्ट कॉन्स्टिट्यूशनचा सोडायचा आहे तुमच्या लक्षात येतं. त्यामुळे पहिलं काम तुम्हाला काय करायचं, की डिस्कशन ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे, हे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे. कॉन्स्टिट्यूशनची तयारी सुरू करत असताना अगोदर डिस्कशन ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून घ्या किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय-काय प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत, हे तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्या. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल, की कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे. त्याच्यानंतर जे आहे ते आपले सगळे विषयाचे लेक्चर्स. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनवर समजा 25-30 जे काही लेक्चर असतील, तर ते लेक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये बघून घ्यायचे आहेत. तुम्ही आता म्हणजे गृहिणी असाल किंवा तुम्ही समजा प्रॅक्टिशनर असाल, कोणी असाल. जर तुमचा प्रवास जास्त असेल, तर थोडं प्रवासामध्ये लेक्चर ऐका. ठीक आहे. तुम्ही सकाळी लवकर उठून वेळ काढू शकत असाल, तर सकाळचे 2-2 तास काढा. म्हणजे 2-2 तासाचे सेशन तुम्ही त्याच्यामध्ये काढा. आता आज रविवार आहे. ह्या रविवारचा वापर म्हणजे आज मी पाहतो रविवार असून सुद्धा लाईव्ह लेक्चरला अटेंड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. ठीक आहे. लाईव्ह लेक्चरला एवढे लोकं ॲब्सेंट आहेत. ठीक आहे. काय करता तुम्ही रविवारचं? म्हणजे रविवारी आपण त्याच्यामध्ये कुठेतरी फिरायला जातो, काहीतरी इकडे-तिकडे करतो, बाकीचे कामधंदे करतो, थोडं रिलॅक्स वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. असं रिलॅक्स वगैरे केल्याने काहीतरी स्वप्न वगैरे आपले पूर्ण होत नाहीत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर समजा ठरवलेलं असेल,
की आपण जे पोझिशनला आहोत ती पोझिशन सेटल पोझिशन एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे. लेकरं, बाळं, बायको, घर, गाडी, प्रॅक्टिस चांगली एवढं सगळं जर आपलं सेट आहे. असं म्हणून तुम्ही जर समाधान मानलेलं असेल तर तुम्हाला हे सगळं करायची गरजच नाही. पण तुम्ही जर समाधान मानलेलं नसेल, तर सुट्ट्या वगैरे सुद्धा इथून पुढे काही तुम्ही दिवस एन्जॉय करू नका. सुट्ट्या एन्जॉय करायच्या भानगडीत पडू नका. रविवारचा एक-एक दिवस तुम्ही काढा. सुट्टी म्हणजे आपल्यासाठी वरदान असतं. ठीक आहे. जे काम करणारे लोक आहेत त्यांना जर समजा नवीन काहीतरी संधी मिळवायची असेल, तर त्यांच्यासाठी ही सुट्टी म्हणजे एक प्रकारचं वरदान असतं. ह्या वरदानाचा तुम्ही वापर करून आपल्या पोर्शन कंप्लीट करा. ठीक आहे. आणि एक गोष्ट डोक्यात ठेवायची, की बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना फार जास्त वेळ आहे, असं नाहीये. तयारी करणाऱ्या सगळ्याच लोकांकडे तेवढाच वेळ आहे. खास करून जे समजा ज्यांची प्रॅक्टिस जास्त ग्रामीण भागात वगैरे आहे, अशा लोकांकडे कंपॅरेटिव्हली जास्त वेळ असतो. औरंगाबाद, पुणे वगैरे समजा एरियामधले लोकं जे आहेत त्यांच्याकडे कामं जास्त असू शकतात. ठीक आहे. पण त्याच्या कंपॅरेटिव्हली जर तुम्ही अजून थोडा लो एरिया जर बघितला, ठीक आहे, म्हणजे लातूर असू द्या, धाराशिव असू द्या, ठीक आहे, अशा प्रकारचे जे समजा शहर आहेत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई या शहरांमध्ये जे समजा एक प्रकारे जेवढा वर्कलोड असणार आहे तेवढा यांच्याकडे वर्कलोड नसतो. तर त्यांनी ते जे वर्कलोड आहे ती एक प्रकारे निगेटिव्हिटी आहे. म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती त्याच्यामुळे चांगली नाहीये. तर त्याचा तुम्ही पॉझिटिव्ह वापर इकडे करून घ्या. जो वेळ तुमच्याकडे आहे त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करून घ्या. आपल्या आयुष्याचा म्हणजे आपण लॉ शिकून वगैरे सगळं केलेलं आहे. पण आपल्याला स्वतःला तेवढं एक्सप्लोर करता येत नाही. आपलं लॉचं नॉलेज वापरता येत नाहीये. ठीक आहे. म्हणजे आपल्या आयुष्यातले बरेच वर्ष असेच निघून गेले, की आपण जेवढं काम करू शकतो, आपली जेवढी कॅपॅसिटी आहे, त्याच्या आपण फक्त 10%च काम करतोय. कारण कामच मिळत नाहीये. ठीक आहे. हे सगळा जो तुमचा त्रास आहे, ह्या त्रासातनं तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, तर ही डिस्ट्रिक्ट जजची जी आपली एक्झाम आहे, ती तुम्हाला या त्रासातनं मुक्त करू शकते. तुम्हाला तुमचं 100% जे आहे, ते या पोस्टवर बसल्यानंतर वापरता येईल. तुमचा जो नॉलेज आहे, तुमचा जो अभ्यास आहे, हा सगळ्याच्या सगळा अभ्यास तुम्हाला ह्या पोस्टवर बसल्यानंतर चांगल्या पद्धतीने, इफेक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला वापरता येणार आहे. स्वतःला पूर्ण एक्सप्लोर करता येणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा त्याचा त्या पद्धतीने विचार करा. जे म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर ह्या एरियातले जे लोक आहेत, त्यांनी सकाळचा वेळ, संध्याकाळचा वेळ, सुट्ट्या अशा गोष्टी टार्गेट करा आणि हे सगळे पोर्शन जे आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. 600 लेक्चर्स आहेत. थोडं दिसायला सुरुवातीला जास्त वाटतात. पण ज्यावेळेस तुम्ही बघायला लागता त्यावेळेस तुम्हाला ते असं मोठं जास्त काही वाटत नाही. ह्याच्यामध्ये आपण नोट्स सुद्धा डिक्टेट केलेले आहेत. स्वतः आपण तुम्ही त्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहून घ्या. काही विषयांचे नोट्स आपण त्याच्यामध्ये पी-डी-एफ म्हणून अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल, की माझ्याकडे फारच वेळ कमी आहे, तर नोट्स डिक्टेशनचा जो पार्ट आहे, तो तुम्ही थोडासा स्पीड करून बघा किंवा थोडासा पळवा तो आणि फक्त जिथे शिकवलंय, जिथे अंडरस्टँडिंग तुम्हाला दिलेली आहे, तेवढाच पार्ट बघा आणि नोट्सचं पी-डी-एफ ज्या विषयाचं आहे, ते तर तुम्ही डायरेक्ट आपल्या ॲप्लिकेशनवरनं वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये ते घेऊन घ्या. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, की हा सगळा पोर्शन कंप्लीट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. लेक्चर जे असतात म्हणजे तुमच्यापैकी कुणाच्या डोक्यात असं जर असेल, मी फक्त नोट्स वाचतो, फक्त बेरॅक वाचतो आणि ह्याच्यावरच त्याच्यामध्ये पास वगैरे होऊन जातो. ठीक आहे. तर का बऱ्याच गोष्टी राहून जातात. कायदा जो आहे तो कुणालाही त्याच्यामध्ये एकदा वाचला म्हणजे असा समजत नसतो. हे आपलं तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही. ठीक आहे. बरेच बारकावे असतात, बऱ्याच गोष्टी असतात. आपली प्रॅक्टिस कुठेतरी सिव्हिलमध्येच असते, आपली प्रॅक्टिस कुठेतरी क्रिमिनलमध्येच असते. आपण कुठेतरी फक्त मोटरचेच मॅटर बघतो. ठीक आहे. इन्शुरन्सचेच मॅटर बघतो. त्यामुळे बाकीचे कायदे आपल्याकडनं धूसर झालेले असतात. तर ते सगळे सुद्धा तुमच्याकडनं माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकाच विषयामध्ये एक्सपर्ट असून चालत नाहीये. या एक्झामला तुम्ही एका विषयामध्ये एक्सपर्ट असून चालत नाहीये. ठीक आहे. पण सगळ्या विषयांचं तुम्हाला महत्त्वाचं थोडं-थोडं ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचे एक्सपर्ट आहात. ठीक आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रिक्ट जज पास होणार आहात असं अजिबात नाही. तुम्ही समजा इन्शुरन्सचे एक्सपर्ट आहात. त्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रिक्ट जज पास होणार नाही. तुम्ही क्रिमिनलचे तुमच्या एरियातले बॉस आहात. त्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रिक्ट जज पास होणार नाहीयेत. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट जज पास होण्यासाठी आपल्याला सगळ्याच विषयांचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास असायला पाहिजे. मग ह्या अंडरस्टँडिंगसाठी लेक्चर बघणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. तर तुम्हाला काय करायचंय, एकदा तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं पी-वाय-क्यू जर समजा बघितलं, ही जी शीट आहे, त्याचं पी-डी-एफ मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवतोय. तर हे पी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. त्या पी-डी-एफमध्ये डिस्कशन ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झालं की त्याला राईट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपले जे लेक्चर्स आहेत कॉन्स्टिट्यूशनवरचे, कॉन्स्टिट्यूशनवरचे आपल्या क्लासेसचे सगळे लेक्चर बघितले की याला राईट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही रिव्हिजन सुद्धा लेक्चर आपण त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. रिव्हिजन लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रश्न सांगितलेत. कॉन्स्टिट्यूशनवर सुरुवातीला हा प्रश्न येतो, त्याच्यानंतर हा प्रश्न येऊ शकतो. आपण फक्त शेवटपर्यंत प्रश्न बघितलेत. तर ते रिव्हिजन लेक्चर जे आहेत, ते रिव्हिजन लेक्चर फक्त तुम्हाला एकदा बघायचं नाहीये. तुम्हाला ते एकदा, दोनदा, तीनदा असं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचे रिव्हिजन लेक्चर आता रिव्हिजन लेक्चर राहतं किती? ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनचे समजा 3 लेक्चर असतील फार तर फार. तर 3 लेक्चर तुम्ही एकदा बघितले की ते एक रेष ओढायची. ठीक आहे. 3 लेक्चर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचे समजा दोनदा बघितले रिव्हिजन लेक्चर,
की इथे दुसरी रेष ओढायची. ठीक आहे, तिसरी, चौथी अशा पद्धतीने तुम्हाला रेषा ओढायच्या आहेत. रिव्हिजन लेक्चर झालं की. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास माझा किती चांगला आहे. 46 कायदे आहेत. 46 कायद्यामध्ये बरेच कायदे साईडला पडून जाऊ शकतात आणि एकदम ऐन परीक्षेच्या वेळी त्याच्यामध्ये 10 दिवसात शेवटच्या पुस्तकं काढतो, हे करतो, ते बघतो, असं म्हटल्याने मग तुमचं त्याच्यामध्ये काही कव्हर होणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला परत सांगतोय. तुम्हाला तसं माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. तुम्ही कोर्टामध्ये ॲक्चुअली बघितलेलं आहे, की डिस्ट्रिक्ट जज ही पोस्ट फार महत्त्वाची आहे. फार महत्त्वाची पोस्ट आहे म्हणजे काय अशीच मिळणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. तर ते रिव्हिजन लेक्चर तुम्हाला परत बघावे लागतील. म्हणजे लक्षात घ्या, काही प्रश्न असे असणार आहेत, जे एकदमच कुठल्यातरी अननोन समजा कायद्यावर तुम्हाला विचारले जातील. आपण तसे 46 कायदे कव्हर केलेत. 46 कायदे कव्हर करून सुद्धा एखादा प्रश्न असा येऊ शकतो, जो अननोन कायद्यावर आहे. तो तुम्हाला येणार नाही, बाकी कुणाला येणार नाही. ठीक आहे. पण जो प्रश्न कॉन्स्टिट्यूशनवर आला, ठीक आहे, जो प्रश्न आपण वाचलेला ह्याच्यावर आला, तो बाकी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना येणार आहे. पण तुमचं रिव्हिजन नसल्यामुळे तुमचा जर समजा कन्फ्युजनमुळे जर चुकत असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय होणार आहात? पाठीमागे जाणार आहात. त्याच्यामुळे आपल्याला बाकी महाराष्ट्राच्या पाठीमागे जायचं नाहीये. एखादा एकदमच अननोन प्रश्न जर आपला चुकला, तर त्याच्यामुळे आपल्या मेरिटवर काही फरक पडत नसतो. ठीक आहे. सगळ्यांचंच मेरिट त्याच्यामध्ये कमी होत असतं. 100 मार्काचा पेपर आहे. समजा 100 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एखादा प्रश्न असा आहे, की तो प्रश्न कुणालाच येणार नाहीये. तर तुमचा पेपरच 99 क्वेश्चनचा आहे असं समजायचं. ठीक आहे. समजा 10 प्रश्न असे आहेत जे कुणाला बाकी लोकांना येणार नाहीयेत. ठीक आहे. असं समजायचं की आपला पेपरच 90 मार्काचा आहे आणि त्याच्यामध्येच मेरिट लागत असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे एकदम अननोन असं काही त्याचा विचार करायची गरज नाहीये. पण कॉन्स्टिट्यूशनवरचा आपला प्रश्न कसाच चुकला नाही पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनवरचा तुमचा प्रश्न चुकला म्हणजे तुमचे ते 2 मार्क तर गेलेच गेले. ठीक आहे. उलट निगेटिव्हमध्ये त्याच्यामध्ये आपलं गेलं आणि बाकी महाराष्ट्र आपल्यापेक्षा जो म्हणजे जे खरं कॉम्पिटिशन आहे, ते आपल्यापेक्षा समजा 2.5 मार्काने जवळपास त्याच्यामध्ये काय झालं, ते आपल्यापेक्षा पुढे गेलं. तर तसं आपल्यासोबत अजिबात व्हायला नको. मग त्यासाठी याचं रिव्हिजन परत करायचं. क्लासच्या नोट्स आपल्या वाचायच्या. नोट्सचे सुद्धा रिव्हिजन करत असताना एकदा नोट्स रिव्हिजन झाले की एक रेष ओढायची. दोनदा झाले की दुसरी ओढायची. तीनदा, चारदा, 5वी रेष आडवी ओढायची. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही नोट्सचे सुद्धा रिव्हिजन त्याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा फार जास्त गरजेचं आहे आपलं. आणि क्लास चालू असताना, लेक्चर चालू असताना शक्यतो आपण सगळ्या जे आपण करतो ते आपलं मार्किंग वगैरे सुद्धा करत राहायचं. आपलं बेरॅकचं एक रीडिंग त्याच्यामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर बेरॅक रीडिंग. ठीक आहे. फक्त बेरॅक रीडिंग करून पास होतो. ठीक आहे. असा विचार नाहीये. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. आणि फक्त समजा क्लासचा अभ्यास करून पास होतो. बेरॅकला मी उघडणारच नाही. ठीक आहे. तर अशा प्रकार सुद्धा अजिबात करायचा नाही. ठीक आहे. क्लासचं लेक्चर चालू असताना बेरॅक समोर ठेवायचा. जेणेकरून बेरॅकची एक रीडिंग आपल्या क्लासच्या सोबतच होते. ठीक आहे. मग एक रीडिंग तुमची झाली की त्याला एक रेष ओढायची. त्याच्यानंतर बेरॅकची तुम्ही दुसरी रीडिंग केली की त्याला दुसरी रेष ओढायची. बेरॅकची तिसरी रीडिंग केली की तुम्ही त्याला तिसरी रेष ओढायची. ठीक आहे. कमीत कमी 3 बेरॅकच्या रीडिंग तर आपल्या सगळ्या कायद्यांच्या परीक्षेपर्यंत आपल्या होणं गरजेचं आहे. ठीक आहे. कमीत कमी 3 बेरॅक रीडिंग व्हायला पाहिजेत. आपले नोट्सचे सुद्धा कमीत कमी 3 रीडिंग तुमच्या व्हायला पाहिजेत. ठीक आहे. नोट्सच्या जास्त झाल्या तरी चालतं, कारण नोट्स फार शॉर्ट असतात. म्हणजे कमी शब्दामध्ये आपण फार लिहिलेलं असतं. आपल्याला रिव्हिजन करायला फार फास्ट पद्धतीने ते करता येतं. त्याच्यामुळे नोट्सचे तुम्ही 3, 4, 5 करू शकता. त्याच्यानंतर क्लासच्या टेस्ट. ठीक आहे. आता टेस्ट तुम्हाला एकदाच सोडवायची आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या क्लासच्या समजा 2 टेस्ट असतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा इकडची किंवा जेएमएफसीची एखादी आपण तुम्हाला बनवून दिलेली असते. समजा कॉन्स्टिट्यूशनच्या 3 टेस्ट आहेत. ठीक आहे. त्या 3 टेस्ट सोडवल्या की इथं राईट करायचं. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं मी एमसीक्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही आपले क्लासचे डिस्कशन लेक्चर तुम्ही बघितले. क्लासचे लेक्चर बघितले. रिव्हिजन वगैरे पण करून घेतलं. नोट्स पण बघितल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे रेकॉर्डिंग, रिव्हिजनचे रेकॉर्डिंग तुम्ही बघितले. त्याच्यानंतर नोट्सचे रिव्हिजन केले. बेरॅक रीडिंग वगैरे केली. क्लासची टेस्ट सोडवली. त्याच्यानंतर लास्ट इयर क्वेश्चनचे जे टेस्ट आहेत ती परत एकदा तुम्ही सोडून बघितली, की आपल्याला खरंच किती मार्क पडतायत, आपण खरंच कुठपर्यंत आलेलो आहे. एक इव्हॅल्युएशनसाठी तुम्ही ते करून बघितलं. त्याच्यानंतर आता हे जे नोट्स ऑडिओ क्रिएशन आहे, हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघा. म्हणजे ज्या लोकांना फारच वेळ कमी आहे, तर त्यांनी हे सगळं समजा नाही केलं तरी चालेल. परीक्षा पुढे लांबली तर तुम्हाला हे करता येईल. आता परीक्षा रेग्युलर प्रमाणे जर लवकर होणार असेल, तर अशा वेळेस तुम्हाला हे सगळं करत बसता येणार नाही. हे काय असतं प्रकार सांगतो मी तुम्हाला. एकदा कॉन्स्टिट्यूशन आपलं सगळं आपण 2दा, 3दा, 4दा, 5दा समजा सगळं रिव्हिजन झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं ऑडिओ क्रिएशन करायचं म्हटलं तर एक अर्ध्या तासामध्ये आपण आपल्या शब्दामध्ये कॉन्स्टिट्यूशन रेकॉर्ड करायचं. ठीक आहे. म्हणजे रेकॉर्डिंग चालू करायचं. त्याच्यात सांगायचं की आर्टिकल 1 मध्ये टेरिटरी ऑफ समजा इंडिया वगैरे दिलेला आहे. अशा पद्धतीने टेरिटरी आहे. बंद करायचं रेकॉर्डिंग. पुन्हा दुसरं आर्टिकल समजून घ्यायचं. ठीक आहे. दुसऱ्या आर्टिकलनुसार असा नवीन समजा एखादा भाग ॲड करायचा असेल,
तर अशा पद्धतीने आपल्याला ॲड करता येतो. ह्याच्यासाठी काही कुठली म्हणजे राज्यांची समजा स्पेशल मेजॉरिटी वगैरे लागत नाही. ठीक आहे. आर्टिकल 4 मध्ये लगेच रेकॉर्डिंग बंद करायचं. आर्टिकल 4 मध्ये नवीन राज्यांचे तुकडे करायचे, राज्यांची नावं बदलायची वगैरे दिलेलं आहे. याच्यासाठी सुद्धा स्पेशल मेजॉरिटी लागत नाही. केंद्र सरकार स्वतःहून ते करू शकतं. प्रेसिडेंटला राज्यांना फक्त विचारलं जातं, पण राज्यांची संमती प्रेसिडेंटवर बंधनकारक नसते. रेकॉर्डिंग बंद करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 5 ते 11 मध्ये सिटिझनशिप दिलेलं आहे. सगळ्या जुन्या प्रकारचे आर्टिकल आहेत. फक्त 11 नुसार एवढं सांगितलंय, आर्टिकल 11 नुसार एवढं सांगितलंय, की हे सगळे करायचे अधिकार पार्लमेंटला आहेत. बंद करून टाकायचं. सिटिझनशिपवर वेगळं बाकी काही रेकॉर्ड करत बसायचं नाही. कारण आपण मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर बघितलेत. आपण मागच्या वर्षीचे एनालिसिस बघितलेलं आहे सगळं. त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे, की त्याच्यामध्ये सिटिझनशिपमध्ये बाकी जास्त बघत बसण्यात अर्थ नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 12 मध्ये आता तुम्हाला जास्त वेळ लागेल. आर्टिकल 12 मध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे. याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. याच्यामध्ये अशा प्रकारच्या केसेस आहेत किंवा अशा प्रकारच्या गोष्टीनुसार हे सगळं याचा स्कोप वाढत गेलेला आहे. ठीक आहे. हे सुद्धा स्टेट आहे. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सुद्धा स्टेट आहे. युनिव्हर्सिटी स्टेट आहे. अशा प्रकारचं काहीतरी आपण त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचं. ठीक आहे. कारण त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. जिथे-जिथे प्रश्न आलेले आहेत एकदा आपण ते बघितले की आपल्याला आयडिया येऊन जाते. उगा अंधारामध्ये अभ्यास करण्यात काही अर्थ नाहीये. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर तुम्हाला लढायचे कशासाठी? ठीक आहे. म्हणजे शस्त्र-अस्त्र आपल्यापाशी घेतले आणि त्याच्यामध्ये उगा अंधारामध्ये जर लढत गेला. ठीक आहे. पुढे लक्षात आलं की आपल्यापेक्षा दुप्पट वजनाचा एकदम आपल्यापेक्षा दुप्पट तलवार घेऊन माणूस उभा आहे. ठीक आहे. म्हणजे बटाटा कापल्याने कापून टाकेल तुम्हाला तो. ठीक आहे. परीक्षेची तयारी करत असताना ठीक आहे, हे म्हणजे युद्धाला गेल्यासारखं आहे. युद्धाला जात असताना आपल्याला जर युद्धाची आयडिया असेल, तर आपण त्या पद्धतीची प्लॅनिंग करतो. आणि विदाऊट प्लॅनिंग युद्धात गेले, की ते लोकं मग तुम्हाला एकदम बटाटा कापल्यावानी कापून टाकतात. तर तसं जर तुम्हाला कापून घ्यायचं नसेल स्वतःला, तर अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रॅटेजीने अभ्यास करायला लागेल. ह्याच्यानंतर सेम तुम्हाला रेंट कंट्रोलच्या बाबतीत करायचे. रेंट कंट्रोलला काही एवढा वेळ लागणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही रविवारी जर सकाळी बसले, तर संध्याकाळपर्यंत रेंट कंट्रोल जिकडे-तिकडे होऊन जातो. हे अशा प्रकारचे कायदे तुमचे लवकर होतील. ठीक आहे. सुरुवातीचे 10-12 कायदे जे JMFCचे आहेत, ह्यालाच तुम्हाला फक्त वेळ लागणार आहे. बाकी सगळे खालचे जे कायदे आहेत, ते तुम्ही खूप लवकर चांगल्या पद्धतीने कंप्लीट करू शकता. ठीक आहे. सगळे जे लेक्चर्स आहेत, मी तुम्हाला परत-परत सांगतोय. तुम्ही जर एकदम रिलॅक्स पद्धतीने जर समजा तुम्ही करत असणार, की म्हणजे असं बघू निवांत हो करू एकदम, ठीक आहे. रविवार आहे, पप्पा जिकडे जायचे म्हटलं बारक्याने, की लगेच त्याच्यामध्ये पप्पा गाडी काढले आणि निघाले तिकडे. ठीक आहे. असा प्रकार करू नका सध्याच्याला. ठीक आहे. म्हणजे फार सीरियस पद्धतीने तुम्हाला हे सगळं कंप्लीट करावं लागेल. 600 लेक्चर्स जे आहेत ते समजा मी तुम्हाला सांगितले. अजून एक समजा 100 लेक्चर येणार आहेत. टोटल 700 लेक्चर्स आहेत. 700 लेक्चर कंप्लीट करायचे म्हणजे लक्षात घ्या 2 महिने वगैरे समजा जर आपल्याला मिळाले, इलेक्शनमुळे समजा अजून थोडं पुढे वगैरे गेलं किंवा मागच्या एक्झामच्या रिझल्टमुळे थोडंसं पुढे वगैरे गेलं, तर म्हणजे वेल एंड गुड समजा. जर वेळ मिळाला तर. कधी-कधी परीक्षा पुढे पण जाते, कधी-कधी वेळेवर पण होते. तर जे काही होईल ते होईल. पण आपल्याला जे आहे ते आपल्या अशा पद्धतीने तयारी आपल्याला चालू करावी लागेल. ठीक आहे. मिळणारा प्रत्येक वेळ तुम्ही वापर करा. ठीक आहे. कोर्टामध्ये बसले समजा कोर्टामध्ये तुमच्याकडे थोडासा वेळ असेल, तर कोर्टामध्ये लगेच आपला मोबाईल काढून आपलं ब्लूटूथ कानाला लावून तुम्ही ऐकत बसा. ठीक आहे. म्हणजे तशा वेळामध्ये समजा कोर्टातला बाकीचा गर्दा ऐकत बसण्यापेक्षा ठीक आहे. म्हणजे कितीतरी जास्त गर्दा असतो कोर्टामध्ये आपल्या. तिथे तुम्ही बाकीचं काय ऐकत बसण्यापेक्षा तुम्ही कानामध्ये इयरफोन वगैरे टाकून तुम्ही ऐकू शकता. ठीक आहे. ₹20,000 तुम्ही क्लासची फीस भरलेली आहे 8 महिन्यासाठी. तर तुम्ही त्याच्याऐवजी एक 2-3 हजार रुपयाला सुद्धा आता नॉईज कॅन्सलेशनचे इयरबड्स मिळतात. ठीक आहे. तर तुम्ही ते 2-3 हजाराचे इयरबड्स तर तुम्ही अफोर्ड करू शकता. तर ते आपलं कानात टाकलं तर तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही एखादा तास, 2 तास तुमचे लेक्चर बघण्यामध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. तुमचं ऑफिस असेल, टेबल असेल, कुठेही बसून बघण्यामध्ये कमीपणा बाळगायचा नाही. ठीक आहे. म्हणजे असा अजिबात विचार करायचा नाही, की त्याच्यामध्ये म्हणजे मी तयारी करतो हे बाकी लोकांना कळालं तर उद्या विचारतील आपल्याला कुठे आहे डायस कुठे आहे? कुठं डायस आहे? ठीक आहे. म्हणजे काय झालं तुझ्या परीक्षेचं? ठीक आहे. असा विचार करायचा नाही. ठीक आहे. असे लोकं म्हणजे जे लोकं एवढा विचार करत बसले बाकी लोकांचा ते लोकं काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण आपलं ठरवायचं, की हे टार्गेट जे मला दिलेलं आहे, ठीक आहे. ही शीट आपल्या जिथे आपण बसतोय, जिथे आपण झोपतोय संध्याकाळी, ठीक आहे. तिथे ह्या शीटची पानं तुम्ही लावून ठेवा किंवा आपल्या ऑफिसमध्ये कुठे तर समजा तुम्ही हे त्याच्यामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे. पॅडवर वगैरे किंवा एखादी फाईल बनवा याची 4 पेजेसची. ही फाईल म्हणजे तुमच्यासाठी चेकलिस्ट आहे. ठीक आहे. ही फाईल तुम्हाला नेहमी जाणीव करून देत राहील, की तुझं अजून एवढं राहिलंय. ठीक आहे. म्हणजे तू एवढा खुश टामटूम दिसतोय, पण तुझा अजून एवढं सगळं अभ्यास करायचं राहिलंय. तर ही जाणीव करून देणारी तुमची ही फाईल असणार आहे. ठीक आहे. हे पी-डी-एफचे 4 पानं आहेत. हे 4 पानं आपले त्याच्यामध्ये प्रिंट काढून त्या फाईलमध्ये लावून त्या फाईलमध्ये दुसरं काहीच लावायचं नाही. ठीक आहे. त्याच्यावर चेकलिस्ट नाव लिहून ठेवायचं, की मला जर डिस्ट्रिक्ट जजची पोस्ट पाहिजे असेल, तर मला हे सगळं करावंच लागेल. एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज होणं काय फार अवघड नाहीये. ठीक आहे. म्हणजे एवढं पण असं फार जास्त कॉम्पिटिशन नाहीये. पण आपली तयारी आपण एकदम नेक्स्ट लेव्हलची तयारी करायची. जेणेकरून आपले यशाचे चान्सेस जे आहेत ते वाढून जातील. ठीक आहे. अयशस्वी होण्याचा चान्स आपला राहणारच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर रेंट कंट्रोलचं लहान कायदा जसं मी तुम्हाला सांगितलं. कॉन्ट्रॅक्टला तुम्हाला असा काही फार जास्त वेळ लागणार नाही. पार्टनरशिप जो आहे तो तुम्ही 1 डेमध्ये इकडे-तिकडे करू शकता.
पार्टनरशिप एका संडेला तुम्ही करू शकता. सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट तुम्ही एका संडेला करू शकता. ठीक आहे. स्पेसिफिक रिलीफ तुमचा 1 डेला करू शकता तुम्ही. ठीक आहे. लिमिटेशन सुद्धा एका दिवसामध्ये होऊन जाईल तुमचा. ट्रान्सफर प्रॉपर्टी समजा तुम्हाला पूर्ण सुट्टी वगैरे जो तुम्ही सुट्टीच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही एक रविवारसारखा दिवस जर तुम्ही वापरला, तर असे तुम्हाला 3 ते 4 रविवार लागू शकतात ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीसाठी. 3 ते 4 रविवारच्या पुढे जाऊच द्यायचा नाही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. ठीक आहे. तेवढ्या दिवसामध्ये तुमचा तो कव्हर त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. 3 ते 4 दिवस. आणि समजा तुम्ही असं जर रोज 2-4 तास म्हटलं, तर तुम्हाला एखादा आठवडा, दीड आठवडा समजा तुम्हाला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीसाठी लागू शकतो. पण डोक्यामध्ये कायम एक गोष्ट ठेवायची, की मला फक्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये खेळत बसायचं नाहीये. मला बाकीचं सुद्धा एवढं सगळं काम आहे. ठीक आहे. म्हणजे या पहिल्या पेजवर पहिल्या ओळीमध्येच मी अजून अडकून आहे. बाकीचे सगळे 46 कायदे मला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. अजून 1-2 कायदे त्याच्यामध्ये ॲड करून आपण 50 कायदे आपण त्याच्यामध्ये जवळपास आपले कव्हर होऊ शकतात. तर ते 50 कायदे तुम्हाला करायचे आहेत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये, असं जास्त खेळत बसायचं नाही. तर जे आहे ते तुम्हाला कंप्लीट करायला लागेल. सीपीसीला मात्र तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे. ठीक आहे. सीपीसीचे आपले 57 लेक्चर असतात जवळपास. ठीक आहे. समजा 57च्या आसपास लेक्चर आहेत सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये. तर हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. कारण ह्याच्यावर आपल्याला परीक्षेला सुद्धा जास्त प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. तुम्हाला मेन्सला सुद्धा हा कामाला येईल जास्त. तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा हा जास्त कामाला येऊ शकतो. त्याच्यामुळे सीपीसी, सीआरपीसी जे आहेत, याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रश्न आहेत. ठीक आहे. तुम्ही आयपीसी, एव्हिडन्स वगैरे बघण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट नवीन क्रिमिनल लॉ बघू शकता. जुने क्रिमिनल लॉज तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतात. तर तुम्ही याचे काही लेक्चर टाळले तरी चालतील. त्याच्यानंतर बीएनएस आहे, याला पण वेळ लागेल. ठीक आहे. जवळपास 62 लेक्चर आपण त्याच्यामध्ये बीएनएसचे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. याला सुद्धा तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. तर हे पण आपल्या डोक्यात ठेवून चांगल्या पद्धतीने कव्हर करायचं. कारण नवीन क्रिमिनल कायदे आता नवीन आलेले आहेत. त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. तुम्हाला मेन्सला सुद्धा, इंटरव्ह्यूला सुद्धा सगळ्याच स्टेजेसला तुम्हाला ह्या बीएनएसवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे याला सुद्धा चांगल्या पद्धतीने करायचं. ठीक आहे. बीएनएसएस सुद्धा जवळपास नाही म्हणलं तरी 50 एक लेक्चर आपले होतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. कारण हे जे कायदे आहेत, हे आपल्याला खूप डेडिकेटेडली तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे. उगाच मी आपलं माझं काम करतो कंप्लीट. ठीक आहे. मला कव्हर करायचे फक्त म्हणून मी तुम्हाला एक म्हणजे तसं शिकवायला मी 10 लेक्चरमध्ये पण शिकवू शकतो. ठीक आहे. 10 लेक्चरमध्ये शिकवल्याने माझं समाधान होणार नाही. त्या विषयाचं पण जस्टिस मिळणार नाही आणि तुम्हाला पण परीक्षेमध्ये न्याय मिळणार नाही. ठीक आहे. तुम्ही परीक्षा पास होणार नाही, मला समाधान होणार नाही आणि कायद्याला सुद्धा न्याय मिळणार नाही. तुम्हाला तो कायदा चांगला समजणार नाही. त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढं आपल्याला करावंच लागणार. ठीक आहे. 50 एक लेक्चर तर आपले या बीएनएसचे सुद्धा त्याच्यामध्ये होणारच आहेत. ठीक आहे. बीएसएचे आपले त्याच्यामध्ये 33 लेक्चर झालेत. ठीक आहे. 32-33 काहीतरी लेक्चर झालेत. ठीक आहे. शेवटचे 2-3 एक रिव्हिजन लेक्चर आहेत समजा. तर ते रिव्हिजन लेक्चर धरून 33 लेक्चर ह्याच्यामध्ये झालेले आहेत. हे सुद्धा तुम्ही कमी वेळामध्ये थोडंसं कव्हर करू शकता. त्याच्यानंतर डीबी ॲक्ट आहे. तर बाकी खालचे जे सगळे कायदे आहेत, फक्त दिसायला नंबर मोठा आहे. बाकी याच्यामध्ये तुम्हाला असा वेळ अजिबात लागणार नाही. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. समजा डीबी ॲक्ट आहे. ठीक आहे. डीबी ॲक्ट सुद्धा तुम्ही एका दिवसामध्ये तुम्ही बघायला चालू केलं तर तुम्ही कंप्लीट करून टाकू शकता. ठीक आहे. तर डीबी ॲक्ट सुद्धा आपला एका दिवसामध्ये कंप्लीट करून टाकायचं. कंप्लीट करून टाकायचं म्हणजे सगळं हे करायचं. ठीक आहे. म्हणजे याच्या अगोदर काही प्रश्न आले का ते बघणे. आपण क्लासचे सगळे लेक्चर बघणे. ठीक आहे. त्याचे नोट्स वगैरे जे आहेत ते गिरवागिरवी करणे, बेरॅक्टचं रीडिंग वगैरे करणे, बेरॅक्टची एखादी रीडिंग करणे, दुसरी रीडिंग करणे, नोट्स वगैरे मेंटेन करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लासची टेस्ट ह्याच्यावर आहे का आपली ते बघा. टेस्ट पण आहे याच्यावर आपण अपलोड केलेले आहेत. त्याची टेस्ट क्लासची सोडवणे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण म्हणू शकतो की डीबी ॲक्ट माझा कुठेतरी कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे फक्त डीबी ॲक्टचे लेक्चर बघितले, डीबी ॲक्ट कंप्लीट झाला असं नाहीये. डीबी ॲक्टचे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये नोट्स वगैरे बघणे, थोडं हे करणे, टेस्ट वगैरे सोडवणे, असे काही सगळे प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये करावे लागतील. त्याच्यानंतर चाइल्ड मॅरेज आहे. हाही तसंच लहान आहे. बाकीचे सगळे जे कायदे आहेत, हे सगळे कायदे तुम्ही वेळ न घालता त्याच्यामध्ये तुम्ही फार कमी वेळेमध्ये त्याच्यामध्ये कंप्लीट करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल. तरच तुमचे सगळेच्या सगळे लेक्चर त्याच्यामध्ये कव्हर होतील. एक गोष्ट कधी डोक्यात ठेवायची, डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेची तयारी करत असताना मी तुम्हाला परत सांगितली, की आपल्याला हे जे सगळं आहे, हे सगळं जर आपल्याला कव्हर करायचं असेल, तर आपल्यासाठी म्हणजे प्रत्येक मिनिट आपल्याला वाचवावा लागेल. ठीक आहे. प्रत्येक मिनिट तुम्हाला वाचून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मोबाईल बघत असताना कधी-कधी म्हणजे आता तुम्ही सगळे लेक्चर मोबाईलवर बघणार आहात. ठीक आहे. किंवा काही लोकं लॅपटॉपवर बघतील. मोबाईलवर बघा किंवा लॅपटॉपवर बघा. बघत असताना थोडंसं आपलं डायव्हर्जन नाही झालं पाहिजे. म्हणजे मोबाईलचे नोटिफिकेशन आपल्या मध्ये-मध्ये आले नाही पाहिजेत. ठीक आहे. आपण आपल्या ध्येयाने जर समजा ध्येय जर आपल्याला पूर्णपणे साध्यच करायचं असेल, तर अशा वेळेस आपण अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये आपण मूर्ख वेळ आपण त्याच्यामध्ये घातला नाही पाहिजे.
मोबाईलवर समजा Instagramचं नोटिफिकेशन आलं, WhatsAppचं नोटिफिकेशन आलं, लगेच बघत बसलो, लगेच तिकडे थोडासा 5-10 मिनिटाचा वेळ गेला. त्याची एखाद्या रीलचं नोटिफिकेशन आलं, ती रील बघत, बघत, बघत त्याच्यामध्ये अजून 15-20 मिनिट वगैरे गेले. ठीक आहे. मुलगा समजा अजून कोणी काहीतरी घेऊन आलं, त्याच्यामध्ये तुमचा वेळ गेला. ह्याच्यासोबत गप्पा मारण्यात वेळ गेला, त्याच्यासोबत गप्पा मारण्यात वेळ गेला. ठीक आहे. दुसऱ्याची केस, ठीक आहे, त्या केसवर चर्चा करण्यामध्ये वेळ गेला. ह्या अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्हाला वेळ घालायचा नाहीये. ठीक आहे. दिवसातनं तुम्हाला कमीत कमी तुम्ही म्हणजे तुम्ही कमीत कमी, मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी तुम्ही एक 5 तास तरी तुम्ही काढले पाहिजेत. कमीत कमी 5 तास. बाकी ज्यांच्याकडे जास्त वेळ आहे, ठीक आहे, ते लोकं त्याच्यामध्ये 12 तास, 13 तास, ठीक आहे, एवढा सुद्धा अभ्यास करणं काही फार मोठी गोष्ट नाहीये. ठीक आहे. 12 तास म्हणजे मी बाकीचे 12 तास सोडून दिले. ठीक आहे. समजा दिवसामध्ये आपल्याकडे 12 तास असतात, त्यातले 7-8 तास तुमची आरामशीर झोप घेतली. 8 तास झोप घेतली, 4 तास बाकी गोष्टींना सोडून दिले. तर जास्तीत जास्त तुम्ही 12-13 तासापर्यंत सुद्धा अभ्यास करू शकता. पण कमीत कमी तुम्ही 5 तास तरी त्याच्यामध्ये काढले पाहिजेत. ठीक आहे. सकाळचे 2 तास काढा किंवा संध्याकाळचे त्याच्यामध्ये, संध्याकाळी तसं आपलं लाईव्ह लेक्चर पण असतं 7:30 वाजता. तर ते 7:30चं लाईव्ह लेक्चर सोडून सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. 7:30चं लाईव्ह लेक्चर सोडून तुम्ही कमीत कमी 5 तास काढले पाहिजेत, तर तुमचा हा कंटेंट त्याच्यामध्ये म्हणजे कंप्लीट होऊ शकतो. वेळेमध्ये, परीक्षेमध्ये आपल्या. ठीक आहे. अदरवाईज मग तुमचं असं होईल, की हा अटेम्प्ट गेला देवाला. ठीक आहे. म्हणजे आता पुढच्या अटेम्प्टपर्यंत चांगली तयारी करतो. ठीक आहे. लेक्चर तर सरचे आहेतच 8 महिन्यापर्यंत. ठीक आहे. बघतो निवांत एकदम पुढच्या परीक्षेला वगैरे बघतो, मग बसतो. असा प्रकार तुम्ही अजिबात विचार वगैरे करू नका. ठीक आहे. बरेच विद्यार्थी तुमचे असे आहेत जे 2025ला एलिजिबल आहेत. पण त्यांनी आतापासून तयारीला लागले. त्यांचं चालतं. पण तुमचं मात्र चालणार नाही. जे लोकं आता या परीक्षेचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर त्यांनी तशा प्रकारचा विचार करून तुम्हाला चालणार नाहीये. तुम्हाला या परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने जर तयारी करायची असेल, तर ह्या प्रत्येक विषयाचं लेक्चर जे तुम्हाला त्या पद्धतीने कव्हर करावं लागेल. ठीक आहे. बाकी तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच मनामध्ये येतील. तुम्हाला बाकी लोकं सांगतील, की डिस्ट्रिक्ट जज म्हणजे असं राहतं, तसं राहतं. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट जज म्हणजे फार कठीण असतं. डिस्ट्रिक्ट जज म्हणजे अवघड असतं. डिस्ट्रिक्ट जज म्हणजे जागा कमी असतात. डिस्ट्रिक्ट जज म्हणजे 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 भयंकर असतं. अशा प्रकारचे लोकं तुम्हाला काहीचं काही सांगतील. ठीक आहे. प्रश्न कधी-कधी कुठल्याही नवीन कायद्यांवर वगैरे विचारतात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही. म्हणजे त्यांनी किती जरी स्ट्रॅटेजी बदलली आणि किती जरी समजा एकदम अननोन काहीतरी करून टाकलं, त्याच्यामुळे स्ट्रॅटेजीवर काही फरक पडत नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. समजा 100 क्वेश्चन आहेत. 100 क्वेश्चनमधले एकदम 25 क्वेश्चन असे आले किंवा 30 क्वेश्चन असे आले, ठीक आहे, जे एकदमच समजा अननोन कायद्यांवर विचारले. आपण तसे करायला आपण 50 कायदे कव्हर करतोय. पण ह्या 50 कायद्यांच्या व्यतिरिक्त जर समजा काही त्याच्यामध्ये वेगळं आलं, तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला घाबरून जायचं नाहीये. जर आपल्याला आलं नाही, तर बाकी महाराष्ट्रात कुणाला येत नाही. म्हणजे 100 मधले 30 प्रश्न समजा मायनस झाले. फक्त 70 प्रश्नांवरच पेपर होत असतो. ठीक आहे. उलट ऑनरेबल हायकोर्टाने जर असा काही प्रकार केला, 31 प्रश्न जर समजा अननोन काढले, तर ते म्हणजे एक प्रकारे त्यांना समजा आता आपण त्यांना विद्यार्थी जज करायचे. ठीक आहे. त्यांना विद्यार्थ्यांमधनं ठरवायचं की कोणता माणूस आपण जज म्हणून घ्यायला पाहिजे. तर त्यांना ठरवण्यासाठी 100 मार्कांची 100 क्वेश्चनची त्यांच्याकडे संधी होती. ही संधीमधले त्यांनी स्वतःहूनच 30 प्रश्न गमावून टाकले. ठीक आहे. म्हणजे हायकोर्टानेच 30 प्रश्न स्वतःहूनच काय केलं, गमावून टाकले आणि 70 प्रश्नांवरच त्यांनी काय केली, विद्यार्थ्यांची निवड केली. असं केल्यासारखं ते होत असतं. त्याच्यामुळे त्याचा विचार आपण अजिबात करायचा नाही. निगेटिव्हिटीचा विचार आपण अजिबात करायचा नाही. एकदमच कधीतरी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत असताना तुम्हाला एखादा प्रश्न असा दिसेल, की तो कायदा कधी बघितला नाही, कधी त्याचं नाव ऐकलं नाही. ठीक आहे. मग आपल्या मनामध्ये एक प्रकारे प्रेशर येऊ शकतं, की अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर मग आपलं काय होईल? ठीक आहे. काही होत नसतं. ते प्रश्न तुम्ही सोडून द्या. त्याचा विषय सोडून द्या तुम्ही. ठीक आहे. असं ठरवा, की 70च प्रश्न आहेत जे ओळखीचे आहेत. सगळ्या महाराष्ट्राच्या ओळखीचे आहेत. 70 प्रश्नांवरच मेरिट लागणार. ठीक आहे. समजा 70 मधलंच तुमचं त्याच्यामध्ये, ठीक आहे, 50-50 प्रश्न समजा काही बऱ्याच लोकांना 50 प्रश्न बरोबर आले महाराष्ट्रातल्या क्राउडला. त्या 50चं समजा पुढे 4-5 मार्क पुढे असलेले ज्यांनी 55 प्रश्न बरोबर लिहिले ते मेरिटमध्ये येऊन जातात. पूर्ण महाराष्ट्राचा क्राउड जर 50 पर्यंत असेल, 50 प्रश्न सोपे आहेत. मग त्याच्यापेक्षा 3-4 मार्क पुढे त्याच्यामध्ये जाऊन म्हणजे आम्ही मेरिट सुद्धा अशाच पद्धतीने काढत असतो, की महाराष्ट्राचा ओव्हरऑल क्राउड जर समजा 50 मार्कापाशी किंवा समजा 55 मार्कापाशी असेल, तर अशा वेळेस मेरिट जे आहे ते समजा 60 मार्कापर्यंत वगैरे लागू शकतं. ठीक आहे. हाच रेशो असतो. ह्याच्या पलीकडे वेगळं काही होत नसतं. तर हे तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्हिटी वगैरे आपल्या मनामध्ये कुठलीही येऊ द्यायची नाही आणि एक-एक कायदा जो आहे, ठीक आहे, ही चेकलिस्ट जी आहे, ही चेकलिस्ट कायम आपल्या सोबत ठेवायची. सगळ्या जसं एखाद्या जुन्या केसच्या फायली आपल्या ऑफिसमध्ये कुठेतरी पडतात, तशी ही चेकलिस्ट पडली म्हणजे तुमचा कार्यक्रम झाला. ठीक आहे. आपल्याला जे आहे ते आपल्यासाठी म्हणजे डिस्ट्रिक्ट जजचं स्वप्न आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ही गोष्ट डोक्यात ठेवायची. म्हणजे आपल्या जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असाल,
तुमची प्रॅक्टिस फार चांगली असेल, पुण्याची चांगली असेल, मग तुम्हाला जर समाधानी असाल, तर तुम्हाला हे करत बसण्याची गरज वाटत नसेल तर तो काही गरजच नाही. ठीक आहे. तर तसं तुम्ही क्लासही लावायची गरज नव्हती, जर तुम्हाला गरजच वाटत नसेल. पण तुम्हाला जर वाटत असेल कुठेतरी मनामध्ये, की आपल्याला ही पोस्ट पाहिजे, आपण ही काढू शकतो, आपल्यामध्ये ते कॅलिबर आहे. ठीक आहे. जी लिस्ट सरांनी दिलेली आहे, जी चेकलिस्ट दिलेली आहे, ही सगळी चेकलिस्ट मी माझ्या उशाला लावून ठेवून कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. असं जर तुम्हाला कुठेतरी वाटत असेल किंवा तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या एरियामध्ये मॅटर फार कमी आहेत आणि तुम्हाला कुठेतरी मनातून असं वाटतं, की आपलं आयुष्य जे आहे ते एक प्रकारे वाया चाललेलं आहे. ठीक आहे. आपण लॉचा जो अभ्यास केलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं आत्ताच. ठीक आहे. ह्याचा फार तर फार 10-20% नॉलेज मी फक्त वापरू शकतोय. बाकीचं 80% तर माझं काही कामच नाहीये. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये वगैरे एक कन्सेप्ट बघितला असेल. जर समजा तुमच्या घरामध्ये जर समजा 2 एकर शेती असेल, 2 एकर शेती आहे. ती 2 एकर शेती करण्यासाठी माणूसच 1 लागतो फक्त. एकटा माणूस ती 2 एकर शेती चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. पण आपल्याकडे होतं काय, शेती कमी झाली पण माणसं तेवढेच राहिले. समजा 2 एकर शेतीमध्ये 6 लोकं काम करतायत. ठीक आहे. मग सकाळी जाऊन हा थोडं काम करतो, दुपारी जाऊन तो थोडं काम करतो. तर ह्याच्यामधले 5 लोकं जे आहेत, ठीक आहे, यांचं जे आयुष्य आहे, यांच्या आयुष्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी काहीच नाहीये. ठीक आहे, तसा प्रकार आहे. तुम्ही बरंच काही काम करू शकता. समजा तुमच्याकडे ठीक आहे, तुमचं डोकं एवढं चांगलं आहे, तुमचा अभ्यास एवढा चांगला आहे, की तुमच्याकडे जर समजा महिन्याकाठी 100 मॅटर जर येत असतील, तर तुम्ही सगळे इफेक्टिव्हली हँडल करू शकले असते. पण तुमच्याकडे महिन्याकाठी मॅटर येतात 2, 3, 4. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बाकीची तुमची 80% 95% जी प्रोडक्टिव्हिटी आहे, ती सगळी फेल जात आहे. ठीक आहे. आपला आयुष्यातला एक-एक दिवस कमी होतोय. पण आपण ह्या आयुष्याला जे एक्सरसाइज करायला पाहिजे होतं, जे स्वतःला एक्सप्लोर करायला पाहिजे होतं, स्वतःचं नॉलेज जे वापरायला पाहिजे होतं, ते आपल्याला वापरायला मिळत नाही कारण आपल्याला तसं काम मिळत नाहीये. ठीक आहे. आपल्याला वाटतंय आपण कोर्टात जातोय आणि काहीतरी काम करतोय, पण आपण बेरोजगार आहोत. ठीक आहे. तुम्ही जर तुमच्या कॅपॅसिटीच्या 50% प्लस जर समजा काम करत असाल, 50% पेक्षा प्लस ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे जेवढं मॅटर आहे समजा, जेवढे मॅटर असायला पाहिजे त्याच्यापेक्षा अर्धे मॅटर आहेत. असं जर तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा आपण म्हणू की तुम्ही चांगलं काम करतात. तुम्ही बेरोजगार नाही आहेत. पण जर समजा तुम्ही तुमच्याकडे जेवढे मॅटर असले असते, तुम्ही तेवढे वापर करू शकले असते. त्याच्यापेक्षा तुमच्याकडे 20% जे मॅटर असतील, तर असं अजिबात समजू नका की तुम्ही एम्प्लॉईड आहात. तुम्ही एम्प्लॉईड नाहीये, तुम्ही बेरोजगारच आहात. कारण तुमचा 80% जो काम आहे, 80% तुमची जी कॅपॅसिटी आहे, ही हे तुमचं पोटेन्शियल जे आहे, 80% पोटेन्शियल तुमचं व्यर्थ जात आहे. कारण तुम्हाला ते वापरायला संधीच मिळत नाहीये. ठीक आहे. मग ह्या संधी मिळण्यासाठी आपल्यासाठी जर आपला आता एरिया तर तुम्ही बदलू शकणार नाहीये. समजा एरिया तुम्ही एकदम बदलून दुसरीकडे कुठे जाणार नाहीयेत. ठीक आहे. तसं शक्य असेल तर तुम्ही तसंही करू शकता. जर समजा तुमची मुंबईमध्ये अजून कोणतरी तुमचे काका-मामा आहेत, त्यांची चांगली प्रॅक्टिस आहे. तुम्हाला वाटतं की गावाकडे इकडे काही मॅटर मिळत नाहीत. आपण मुंबईला जाऊन त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे. जरा स्वतःला एक्सप्लोर करता येईल. वापर करता येईल, स्वतःचा जास्त नॉलेजचा वापर करता येईल. तर तोही ऑप्शन तुमच्याकडे आहे. पण तो जर ऑप्शन तुम्हाला नको वाटत असेल, तर एकच ऑप्शन राहतो तो म्हणजे अशा प्रकारच्या पोस्टचा. ठीक आहे. एकदा डायसवर बसल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही एरियात राहा, कुठेही तुमची बदली होऊ द्या. ठीक आहे. तिथे तुम्हाला काम चांगलंच असणार आहे. तुमच्या डोक्याचा जो वापर आहे तो चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि त्यावेळेस आपण म्हणू शकतो की तुम्ही खरेच एम्प्लॉईड आहात. तर एकदा स्वतःला प्रश्न विचारा, की माझ्या आयुष्याचं मी काय करून घेतोय? ठीक आहे. माझ्या आयुष्यामध्ये खरंच तशा प्रकारचं मी काम करतोय का? ठीक आहे. प्रत्येकानेच मी तुम्हाला असं सांगत नाही, मी म्हणजे अ, मी अशा तत्वाचा आहे, की माणसाने लेझीनेस वगैरे त्याच्यामध्ये जो असतो, आळशीपणा जो असतो, तो अजिबात बाळगू नये. आणि जर समजा आपल्या स्वतःवर जर माणसाने विचार पण केला पाहिजे, की जर तुम्हाला कुठे वाटत असेल, की मी खरंच तेवढं पाहिजे तसं काम करत नाहीये, मला तसं काम मिळत नाहीये, तर अशा वेळेस माझं जे पोटेन्शियल आहे, जे तुमचं 80% पोटेन्शियल आहे, हे तुम्ही ह्या डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामवर लावा. ठीक आहे. आणि एकदा जर तुम्ही हे एक्झाम क्रॅक केले, तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं 100% पोटेन्शियल वापरण्याची संधी तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये ह्याच्यानुसार मिळणार आहे. ठीक आहे ना. 80% पोटेन्शियल कुठे लावायचं? ही जी आपली कराड लॉ क्लासेसची चेकलिस्ट आहे, ह्या चेकलिस्टवर पोटेन्शियल लावा. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेवर पोटेन्शियल लावा म्हणजे नेमकं काय करा? तर ह्या चेकलिस्टवर तुम्ही पोटेन्शियल लावा. सांगितलेल्या ह्याच्यातल्या ज्या प्रत्येक गोष्ट आहे, ही प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये एक प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कशन्स, आपले सगळे क्लासेसचे लेक्चर, आपल्या क्लासेसच्या सगळ्या रेकॉर्डिंग, क्लासचे नोट्स, बेअरॅक रीडिंग, क्लासच्या टेस्ट, लास्ट इयर क्वेश्चन पेपर डिस्कशन, ऑडिओ क्रिएशन, ठीक आहे. डिफिकल्ट सेक्शन सुद्धा मार्क करून घ्यायचे परीक्षेला जाताना वाचण्यासाठी. हे सगळं एवढा अभ्यास करत असताना जे सेक्शन तुम्हाला डिफिकल्ट जात आहेत, म्हणजे किती अभ्यास केला तरी तो सेक्शन विसरतो. तर अशा ठिकाणी तुम्ही डिफिकल्ट सेक्शन मार्किंग करा. ठीक आहे. एखाद्या विषयांचे माइंड मॅप्स वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये बनवा.
ठीक आहे. जे लहान-लहान कायदे आहेत आपले, हिंदू सक्सेशन असू द्या, लिमिटेशन असू द्या, सेल्स ऑफ गुड्स असू द्या, पार्टनरशिप असू द्या. ठीक आहे. हे अशा प्रकारचे जे लहान-लहान कायदे आहेत, याचे तुम्ही माइंड मॅप्स वगैरे त्याच्यामध्ये बनवा. ठीक आहे. तुम्ही जर तुमचं आता सध्या जे रिकामं जे चाललेलं आहे, जे व्यर्थ चाललेलं आहे आयुष्यातलं, ठीक आहे. तुमचं 80% आयुष्य जे समजा चाललेलं आहे अशा पद्धतीने, ज्याच्यामध्ये तुम्ही पोटेन्शियल वापरू शकत नाही आहेत. हे 80% पोटेन्शियल तुम्ही ह्या चेकलिस्टवर लावा. ही चेकलिस्ट जी आहे, ते तुम्हाला तुमचं 100% पोटेन्शियल वापरण्याची एक प्रकारे अपॉर्च्युनिटी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळवून देईल. ठीक आहे. जसं मी तुम्हाला इतका या लेक्चरमध्ये बऱ्याच वेळेस सांगितलं, की डिस्ट्रिक्ट जजची पोस्ट आहे. ठीक आहे. म्हणजे पोस्ट काही साधी-सुधी नाहीये, की असं एकदम त्याच्यामध्ये वडापाव खायला गेलो आणि वडापाव खात-खात मिळाली. तसं होणार नाहीये. ठीक आहे. तुम्हाला ही पोस्टसाठी कष्ट घ्यावे लागणार आहे. कष्ट म्हणजे हेच आहे. कष्ट घेणं म्हणजे कोर्सचा अभ्यास करणं म्हणजे काय तर हे आहे. ठीक आहे. फक्त परीक्षेला जातो आणि करून येतो. उगा असंच द्यायचं म्हणून देतो. असं जर करायचं असेल तर विनाकारण फॉर्म भरून जे तयारी करायला त्या पोरांना विनाकारण घाबरू नका. ठीक आहे. म्हणजे तुमची नावं उगाच 1000 लोकांनी फॉर्म भरला, 2000 लोकांनी फॉर्म भरला. ठीक आहे. करणाऱ्या लोकांना उगाच भीती घालू नका. फॉर्मच भरू नका तुम्ही. ठीक आहे. जर तुम्हाला फक्त उगाच देवाला अटेम्प्ट द्यायचं म्हणून द्यायचं असेल किंवा करायचं नसेल, उगाच करायचं म्हणून करायचं असेल, तर अशा वेळेस विनाकारण करण्यात काही अर्थ नाहीये. एकतर तुम्ही हे जर ह्याच्या मागे लागलात, विनाकारण करायचं म्हणून जर करत बसलात, ठीक आहे. बाकीचं तुम्ही जे सध्याच्याला करत आहात त्याच्यावरचा पण फोकस कमी होईल. ठीक आहे. तिकडे पण अजून तुमचं त्याच्यामध्ये जे महत्त्व आहे, तिकडचं पण महत्त्व कमी होईल. त्याच्यामुळे जे करायचे ते एकदम सिरियसली करायचं. विनाकारण दरवर्षी आपलं काय करतो तो डिस्ट्रिक्ट जजची परीक्षेची तयारी करतोय असं सांगत बसण्यामध्ये काही अर्थ नाहीये. ठीक आहे. तुम्ही किती मोठ्या परीक्षेची तयारी करतात याच्यामुळे काही महत्त्व वाढत नसतं. तुम्ही कोणते पोस्ट सक्सेस झालेले आहात. ठीक आहे. तुम्ही समजा जे-एम-एफसी जरी सक्सेस झाले, त्याच्यामुळे तुमचं महत्त्व वाढणार आहे. पण डिस्ट्रिक्ट जजची तयारी करतो म्हटल्याने काही महत्त्व वाढणार नाहीये. ठीक आहे. कोर्टातलं क्लर्क जरी झालं म्हटलं तरी सुद्धा सक्सेस मिळाल्यानंतर तुमचं महत्त्व वाढणार आहे. पण डिस्ट्रिक्ट जजची तयारी करतोय, हायकोर्ट जजची परीक्षाच नसते पण तयारी करतोय, असं काहीतरी गावाकडे सांगण्यामुळे काही आपलं महत्त्व वाढणार नाहीये. ठीक आहे. तर एक सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. एक छोटंसं स्ट्रॅटेजी सेशन आपण त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून आपल्याला काय-काय करावं लागेल तेव्हा आपण डिस्ट्रिक्ट जज होऊ शकतो. ठीक आहे. शेवटी तुम्हाला एवढंच सांगेल, की हे तुमचं स्वप्न असेल, तुमच्या आई-वडिलांचं स्वप्न असेल, आपल्या बायको-लेकरांचं स्वप्न असेल, ठीक आहे. सगळ्यांच्या एक प्रकारे उज्ज्वल भविष्यासाठी, ठीक आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ठीक आहे. आपला जो जन्म आपल्याला मिळालेला आहे, ठीक आहे. या जन्मामध्ये आपल्याला लॉ शिकायला मिळालेला आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या लॉच्या अभ्यासाचं सार्थक करण्यासाठी, ठीक आहे. ह्या सगळ्या नॉलेजला 100% वापरण्यासाठी, स्वतःला पूर्ण एक्सप्लोर करायची संधी मिळण्यासाठी, ठीक आहे. अशा अजून बऱ्याच कारणांसाठी. हे काही कॉमन कारणं झाले. बाकी तुमच्याकडे तुमचं स्वतःचं वेगळं कारण असू शकतो. की एवढं सगळे कष्ट का घ्यायचे? ठीक आहे. 700-700 लेक्चर का बघत बसायचे? ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही एक कारण शोधा. ठीक आहे. हे कारण म्हणजे तुमचा एक इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे, की तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज का व्हायचंय? हे कारण तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि एकदा तुम्ही शोधलं, की मग तुम्ही हे जे आहे, हे तुम्हाला अजिबात मोठं वाटणार नाही. ठीक आहे. हे सगळं जे आहे, हे सगळं तुम्ही खूप सुंदर पद्धतीने मग त्याच्यामध्ये कव्हर करून घ्या. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला हे अजिबात जड वाटणार नाही किंवा तेव्हा तुम्हाला हे कसं करू, कधी करू, ठीक आहे, होईल का माझ्याच्यानं? अशा प्रकारचा तुम्ही विचार करणार नाही. ठीक आहे. लेक्चर बघत असताना एकटं बसून म्हणजे एकटं बघावं वाटत नाहीये. ठीक आहे. एकटं असं बोर होतोय. ठीक आहे. ऑफलाईन असतं तर बरं झालं असतं. क्लासरूममध्ये बसून ऐकू शकलो असतो. ठीक आहे. मग 4 इकडच्या तिकडच्या गप्पा करायची सवय लागलेली आहे. त्याच्या गप्पा वगैरे केल्या असत्या. अशा प्रकारचा तुम्ही जे विचार आहे ते तुमच्या मनामध्ये येणारच नाहीत. ठीक आहे. एकदा जर तुम्ही ठरवलं की ही पोस्ट आपल्यासाठी का महत्त्वाची आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात, "सर ऑफलाईन करता आलं असतं तर बरं झालं असतं." ठीक आहे. ऑफलाईनमध्ये हे सगळं घेणं पॉसिबल आहे का? ठीक आहे. विचार करा 700 लेक्चर जे आहेत, 700 लेक्चर तुम्हाला ऑफलाईनमध्ये मी तरी कसे शिकवणार इथून पुढे? ठीक आहे. म्हणजे 700 लेक्चर म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 700 लेक्चर इथून पुढे ऑफलाईनमध्ये शिकवणं पॉसिबलच नाहीये. ठीक आहे. हे जे सगळे मागच्या वर्षीचे विषय आहेत, ह्याच्यावर आतापर्यंत विचारलेले प्रश्न वगैरे आम्ही सगळे वेगळे काढलेले आहेत. ठीक आहे. हे सगळे वेगळे काढलेले त्याच्यावर लेक्चर वगैरे घेतलेले आहेत. मेन पोर्शन शिकवायचं काय तुम्हाला ते लेक्चर शिकवायचे. ठीक आहे. पण तुम्ही तुमची परीक्षा आहे. तुम्ही विद्यार्थी आहात. ठीक आहे. तर तुम्ही विद्यार्थी आहात. तुम्ही विद्यार्थ्याप्रमाणेच अभ्यास करायचा. ठीक आहे. मी एवढा सीनियर लॉयर आहे. ठीक आहे. मग मी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यासारखा कसा अभ्यास करू? ठीक आहे. माझे मुलं शाळेत जातात, मुलं माझे कॉलेजला जातात. मी कसा काय आता विद्यार्थ्यासारखा अभ्यास करू? असं म्हणून चालणार नाही. ठीक आहे. जसा अभ्यास तुमचा तो घरचा मुलगा करतोय, त्याच पद्धतीने तुम्हाला स्वतःला सुद्धा अभ्यास करावा लागेल. जर अभ्यास केला, आपल्यातला विद्यार्थी जर तुम्ही जागा केला, ठीक आहे. तशा बैठक जर तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यासाची आपली केली, ठीक आहे. लायब्ररीमध्ये बसून जर समजा तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही तशा गोष्टींचा जर तुम्ही विचार जर मनात आणत नसाल, तर अशा वेळेस आपल्यासाठी हे सहज शक्य आहे. ठीक आहे. मी शेवटी परत एकदा सांगतोय, 4 वर्षाचा अभ्यास करणं, 4 वर्ष डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेचा अभ्यास करत राहणं आणि या वर्षी अभ्यास करणं म्हणजे तेवढंच आहे.
ठीक आहे, दोघांमध्ये तेवढीच बरोबरी आहे. त्याच्यामुळे एवढी मोठी संधी तुम्ही त्याच्यामध्ये अशा हाताने हात ना घालू नका. ठीक आहे, फुकट घालू नका. देवाला दिल्यासारखं अटेम्प्ट करू नका. ठीक आहे, जे यावर्षीच नवीन अभ्यास करतायत, समजा आत्ताच कुठे समजा क्वालिफाय झाला आताच फॉर्म भरलाय. ठीक आहे, त्या लोकांसाठी सुद्धा ही पोस्ट यावेळेसची मिळणं शक्य आहे. कारण संधी फार मोठी आहे. ठीक आहे, एवढे सीरियस अभ्यास करणारे लोकं मी डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेमध्ये मी सुद्धा बघितले नाहीत. ठीक आहे, तसे नसतातच तेवढी तयारी करणारे. तुम्ही जर या पद्धतीने तयारी केली तर आपलं सक्सेस त्याच्यामध्ये नक्की असल्यासारखं आहे. त्यामुळे अजिबात निगेटिव्ह विचार मनामध्ये न येऊ देता तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट.